Good morning, my dear students. Myself, Bhosari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss कार्डिओटॉनिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपली जी कॅटेगरी बी आहे, कॅटेगरी बी कुठली आहे? कार्डिओटॉनिक्स. आणि कार्डिओटॉनिक्स अंतर्गत येणारे जे काही दोन ड्रग्स आहेत, डिजिटॅलिस आणि अर्जुना, ह्या दोन ड्रगचा स्टडी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. आता कार्डिओटॉनिक्स म्हणजे काय किंवा कार्डिओटॉनिक्सचा अर्थ काय? तर कार्डिओटॉनिक्स ग्रीक वर्ड आहे आणि कार्डिया मीन्स हर्ट. कार्डिओटॉनिक्स जो आहे त्याला ग्रीकमध्ये कार्डिया म्हणतात आणि कार्डिया म्हणजेच काय तर हर्ट. आणि त्याची डेफिनेशन जर पाहायचं ठरलं तर दीज आर द ड्रग्स विच गिव्ज स्ट्रेंथ ऑर एनर्जी टू द हर्ट. म्हणजे कार्डिओटॉनिक्स हा एक प्रकारे ड्रग आहे आणि तो काय करू शकतो तर हर्टला स्ट्रेंथ किंवा एनर्जी देण्याचं काम करू शकतो. कार्डिया मीन्स हर्ट आणि दीज आर द ड्रग विच गिव्ज स्ट्रेंथ ऑर एनर्जी टू द ॲक्टिव्हिटी ऑफ हर्ट. Then cardiotonic increases the force of contraction of cardiac muscles and stimulate overall activity of the heart. आणि कार्डिओटॉनिक्स काय करतात प्रामुख्याने? तर कार्डिओटॉनिक्स काय करतात, जी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे, इट इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याचं काम करतात. जे कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसलचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याचं काम कार्डिओटॉनिक्स करतात. आणि ज्या वेळेस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढलं जातं कार्डियाक मसलचं, त्यावेळेस काय होतं? स्टिम्युलेट द ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी ऑफ हर्ट. आणि त्यामुळे काय आणखी काय करू शकतात तर जे काही हर्टची ॲक्टिव्हिटी किंवा हर्टचं जे काही ओव्हरऑल कार्य आहे किंवा त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ते स्टिम्युलेट करण्याचं काम हे कार्डिओटॉनिक्स ड्रग्स करतात. त्याच्यामध्ये काय आहे मग? एक्झाम्पल डिजिटॅलिस आणि अर्जुना हे त्याचे दोन एक्झाम्पल आहेत. लक्षात आलं काय? कार्डिओटॉनिक्स दीज आर द ड्रग्स विच गिव्स स्ट्रेंथ ऑर एनर्जी टू द ॲक्टिव्हिटी ऑफ द हर्ट. देन द कार्डिओटॉनिक्स increases the force of contraction of cardiac muscles and stimulate the overall activity of the heart. त्याचे एक्झाम्पल काय काय पाहिले आपण? डिजिटॅलिस, त्याचबरोबर अर्जुना बार्क, देन स्ट्रोफॅन्थस, क्विल, थेवेटा. These are the examples of कार्डिओटॉनिक्स नॅचरल ड्रग्स. त्याच्यामधील फर्स्ट ड्रग स्टडी करूया आपण. फर्स्ट ड्रग कुठला आहे? डिजिटॅलिस. त्याच्यामधील फर्स्ट ड्रग कुठला आहे तर डिजिटॅलिस. डिजिटॅलिस म्हणजे काय किंवा डिजिटॅलिसचं सिनोनिम काय आहे? डिजिटॅलिस लिव्ज. डिजिटॅलिस लिव्ज आणि फॉक्स ग्लू लिव्ज हे त्याचं सिनोनिम आहे. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड लिव्ज ऑफ डिजिटॅलिस पर्पुरिया. कशापासून मिळतं आपल्याला? जे काही ड्राईड लिव्ज आहे डिजिटॅलिस पर्पुरियाचं त्याच्यापासून आपल्याला डिजिटॅलिस ड्रग मिळू शकतो. कशापासून बनलेला आहे? इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड लिव्ज. कशा लिव्ज आहेत? ड्राईड लिव्ज आहेत डिजिटॅलिस पर्पुरिया स्पेसिसचे. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली स्क्रोफुलरेसी. त्याची फॅमिली काय आहे? स्क्रोफुलरेसी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे? त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये काय काय मेन केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याच्यामध्ये? इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये डिजिटॅलिस कंटेंट कार्डियाक ग्लायकोसाइड्स, पर्पुरिया ग्लायकोसाइड A and B. Then next it contains डिजिटॉक्सिजेनिन आणि झिटॉक्सिजेनिन.
देन नेक्स्ट केमिकल कॉन्स्टिट्युएंट डिजिटॉक्झोज, त्यानंतर ओडोरोसाइड एच. नेक्स्ट केमिकल कॉन्स्टिट्युएंट ग्लुकोझिटॅलोक्झिन आणि झिटॅलोक्झिन. त्यानंतर नेक्स्ट केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठला आहे? व्हेरोडॉक्झिन आणि ग्लुकोव्हेरोडॉक्झिन. कुठले कुठले केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत? इट कंटेन्स कार्डियाक ग्लायकोसाइड्स, पर्फ्युरिया ग्लायकोसाइड ए अँड बी, देन डिजिटॉक्झिजेनिन, देन नेक्स्ट वन झिटॉक्झिजेनिन, डिगॉक्झिटॉक्झेस, ओडोरोसाइड एच, ग्लुकोझिटॅलोक्झिन आणि झिटॅलोक्झिन. त्याचबरोबर व्हेरोडॉक्झिन आणि ग्लुकोव्हेरोडॉक्झिन इत्यादी प्रकारचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट डिजिटॅलिसमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे केमिकल टेस्ट. केमिकल टेस्ट मेनली कुठली केमिकल टेस्ट त्याच्यामध्ये आहे? किलर किलेनी टेस्ट फॉर डिजिटॉक्झेस किंवा कार्डियक ग्लायकोसाइडसाठी जी टेस्ट विचारली जाते आणि इम्पॉर्टंट टेस्ट आहे. किलर किलेनी टेस्ट ही इम्पॉर्टंट टेस्ट आहे. कशाप्रकारे परफॉर्म केली जाते किलर किलेनी टेस्ट? तर बॉईल 1 ग्राम ऑफ फाईनली पावडर्ड डिजिटॅलिस विथ 10 ml ऑफ 70% अल्कोहोल फॉर 3 minutes अँड फिल्टर्स. काय करायचं? फर्स्टली सपोज ही टेस्ट कशाप्रकारे परफॉर्म केली जाते? द टेस्ट कन्सिस्ट ऑफ बॉइलिंग अबाउट 1 ग्राम फाईनली पावडर्ड डिजिटॅलिस विथ 10 ml ऑफ 70% अल्कोहोल फॉर 3 minutes. आणि फर्स्टली काय करायचं आहे? ही टेस्ट परफॉर्म करत असताना 1 ग्राम डिजिटॅलिस पावडर घ्यायचं आहे, त्यानंतर 10 ml 70% अल्कोहोल घ्यायचं आहे. आणि सपोज एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घेतलं की 1 ग्रॅम डिजिटॅलिस पावडर घेतला आहे, त्यानंतर 10 ml डिजिटॅलिस जे पावडर आहे त्याच्यामध्ये 70% अल्कोहोल 70% प्रमाण असलेलं 10 ml अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्या पावडरमध्ये आणि 3 मिनटं त्या ठिकाणी बॉईल करायचं आहे आणि बॉईल केल्याच्यानंतर ते परत फिल्टर करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची? देन टू द फिल्ट्रेट ॲड 5 ml ऑफ वॉटर अँड 0.5 ml ऑफ सोल्युशन ऑफ लीड ॲसिडेट. आणि हे जे काही वरील स्टेपमध्ये आपल्याला फिल्ट्रेट भेटलं आहे त्या फिल्ट्रेटमध्ये 5 ml वॉटर ॲड करायचं आहे, त्याचबरोबर 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लीड ॲसिडेट त्याच्यामध्ये ॲड करायचं. आपलं काय होतं? फर्स्टली फिल्ट्रेट भेटलं होतं आपल्याला आणि त्या फिल्ट्रेटमध्ये काय करायचं आहे? सरळ 5 ml वॉटर घ्यायचं आहे, 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लीड ॲसिडेट घ्यायचं आहे आणि ते परत त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि परत काय करायचं? ते फिल्टर करायचं. आता फिल्ट्रेट अँड फिल्टरेज इज ट्रीटेड विथ द इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म. त्याचबरोबर काय करायचं? आता फिल्ट्रेट घेतले आपण, परत जे काही फिल्ट्रेट मिळालेलं आहे त्या फिल्ट्रेटमध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ क्लोरोफॉर्म त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एव्हॅपरेट टू द इल्ड एक्स्ट्रॅक्ट. देन एक्स्ट्रॅक्टिव्ह इज डिझॉल्व इन ग्लासियल ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर काय करायचं आहे? त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रॅक्ट मिळालेला आहे किंवा जो काही एक्स्ट्रॅक्टिव्ह आपल्याला मिळालेला आहे तो ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिडमध्ये डिझॉल्व करायचा आहे आणि आफ्टर कुलिंग 2 drops ऑफ फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲडेड टू इट. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केला आहे, त्याच्यानंतर कूल करायचं आहे आणि कूल केल्याच्यानंतर 2 drop फेरिक क्लोराईड सोल्युशन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं. आता 2 drop फेरिक क्लोराईड सोल्युशन आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. देन धीस कंटेंट्स आर ट्रान्सफर्ड टू द टेस्ट ट्यूब कंटेनिंग 2 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आणि हे जे काही वरचं सोल्युशन आहे ते सोल्युशन कशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे? टेस्ट ट्यूबमध्ये. आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये? 2 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि ज्यावेळेस ही फायनल स्टेज आपण करणार त्यावेळेस काय मिळणार आपल्याला? रेडिश ब्राऊन लेअर ऑब्झर्व होणार. त्यावेळेस काय आहे? रेडिश ब्राऊन लेअर ॲक्वायरिंग ब्लूइश ग्रीन कलर आफ्टर स्टँडिंग इज ऑब्झर्व. आणि स्टँडिंग पोझिशनला ठेवल्यानंतर जो काही आपल्याला रेडिश ब्राऊन लेअर ऑब्झर्व झाला होता तो कसा होईल? ब्लूइश ग्रीन कलर होईल आफ्टर द स्टँडिंग पोझिशनला ठेवल्यानंतर. बरं, कशामुळे ऑब्झर्व होईल? हे कशामुळे होतं? तर प्रेझेन्स ऑफ डिजिटॉक्झिस.
त्याच्यामध्ये डिजिटॉक्झेस नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं आणि ह्या डिजिटॉक्झेसमुळे जो काही रेडिश ब्राऊन लेअर आहे किंवा जो काही रेडिश ब्राऊन कलर आपल्याला सुरुवातीला आढळून आला होता आणि नंतर त्याचं रूपांतर ब्लूइश ग्रीन कलरमध्ये होतं स्टँडिंग पोझिशनला ठेवल्यानंतर. हे ऑब्झर्वेशन कशामुळे होतं तर त्याच्यामध्ये डिजिटॉक्झेस नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे ह्या कलर्समध्ये चेंजेस होतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मायक्रोस्कोपी. मायक्रोस्कोपीमध्ये काय येतं त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. मायक्रोस्कोपीमध्ये काय काय येतं त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. आणि ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये काय काय आहे मग कलर देन ऑर्डर, त्यानंतर टेस्ट, देन साईज इन दॅट लेंथ 10 to 30 सेंटीमीटर्स, विथ 4 to 10 सेंटीमीटर, अँड शेप ओव्हेट, लॅन्सिओलेट आणि पेटिओलेट. कलर कसा आहे डार्क ग्रेश ग्रीन कलर आहे डिजिटॅलिसचा. देन ऑर्डरलेस, टेस्ट डिस्टिंक्टली बिटर, टेस्ट कशी आहे त्याची बिटर टेस्ट आहे. त्यानंतर साईज, लेंथ कशी आहे 10 ते 30 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे आणि विड्थ 4 ते 10 सेंटीमीटर. त्यानंतर शेप कसा आहे ओव्हेट शेप आहे, लॅन्सिओलेट शेप आहे आणि पेटिओलेट त्याचा शेप आहे. त्यानंतर नेक्स्ट वन काय स्टोरेज. डिजिटॅलिसची स्टोरेज कंडिशन कशी असू शकते किंवा कशा प्रकारे आपण डिजिटॅलिस स्टोअर करू शकतो. तर स्टोरेज डिजिटॅलिस शुड बी स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर, वेल फील्ड कंटेनर, इन कूल प्लेस, अवे फ्रॉम लाईट. डिजिटॅलिस कुठे स्टोअर करू शकतो आपण वेल क्लोज कंटेनरमध्ये, त्याच्याचबरोबर वेल फील्ड कंटेनरमध्ये जे की कूल प्लेसला लाईटपासून दूर आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लिव्ज डू नॉट कंटेन मोर दॅन 5% ऑफ मॉइश्चर बिकॉज इट कॉजेस डिस्ट्रक्शन ऑफ ग्लायकोसाइड्स अँड अल्टिमेटली लॉस ऑफ कार्डियाक ॲक्टिव्हिटी ऑन स्टोरेज. आणि लिव्ज जे आहेत लिव्ज काय करतात त्याच्यामध्ये मोर दॅन 5% मॉइश्चर कंटेन, डू नॉट कंटेन मोर दॅन 5% मॉइश्चर कंटेन बिकॉज इट कॉजेस डिस्ट्रक्शन ऑफ द ग्लायकोसाइड्स. कशामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये ग्लायकोसाइडचं डिस्ट्रक्शन होतं आणि अल्टिमेटली काय होतं मग त्याची ग्लायकोसाइडचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळं त्याची जी काही कार्डियक ॲक्टिव्हिटी आहे ती लॉस होते ऑन स्टोरेज कंडिशन. त्याच्यामध्ये आता ही झाली स्टोरेज कंडिशन. त्यानंतर आहे सबस्टिट्युएंट्स आणि अडल्टर्स. सबस्टिट्युएंट्स कुठले कुठले आहेत तर डिजिटॅलिस लिव्ज आर अडल्ट्रेट विथ फॉलोइंग. त्याच्यामध्ये मुलियन लिव्ज आहेत. त्यानंतर कॉम्फ्रेरी लिव्ज, मुलियन लिव्ज त्याला दुसरं नाव काय आहे व्हर्बॅस्कम थॅप्सस. मुलियन लिव्ज आर ऑब्टेन्ड फ्रॉम व्हर्बॅस्कम थॅप्सस. देन इट इज डेन्सली कव्हर्ड विथ लार्ज ब्रँच ओली हेअर्स. आणि जी काही लिव्ज आहे व्हर्बॅस्कम थॅप्ससपासून आपल्याला मिळतं त्याची फॅमिली कुठली आहे स्क्रोफुलरेसी आर मिक्स विथ द जेन एंड ड्रग अँड इट कॅन बी डिस्टिंग्विश मायक्रोस्कोपिकली बाय प्रेझेन्स ऑफ लार्ज ओली ब्रँच अँड कॅन्डिलेब्रा ट्रायकोम्स. देन नेक्स्ट वन आहे कॉम्फ्रेरी लिव्ज. इन दॅट कॉम्फ्रेरी लिव्ज these are the leaves of the Symphypum officinale. हे जे काय आहे त्याचा बायोलॉजिकल सोर्स कुठला आहे Symphypum officinale. त्याच्यानंतर त्याची फॅमिली इट बिलॉंग्स टू द फॅमिली बोरॅजिनेसी त्याची फॅमिली आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी डिटेक्ट बाय द प्रेझेन्स ऑफ मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स फॉर्मिंग हुक ॲट द टॉप. देन नेक्स्ट वन काय आहे प्रिमरोज लिव्ज. नेक्स्ट काय आहे प्रिमरोज लिव्ज. त्याची फॅमिली इट बिलॉंग्स टू द प्रिमुलियासी. देन त्याचा बायोलॉजिकल सोर्स द लिव्ज ऑफ प्रिमुला व्हल्गॅरिसपासून आपल्याला मिळतं. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली प्रिमुलियासी. देन इट इज डिटेक्टेड मायक्रोस्कोपिकली बाय प्रेझेन्स ऑफ युनिसिरिएट कव्हरिंग ट्रायकोम्स. देन नेक्स्ट वन आहे अलाइड ड्रग्स. डिजिटॅलिसचे अलाइड ड्रग कुठले आहेत. फर्स्ट वन आहे डिजिटॅलिस लॅन्टा, त्याला व्हाईट फॉक्स ग्लू पण म्हटलं जातं. त्याचं सिनोनेम काय आहे त्याचं सिनोनेम आहे ऑस्ट्रियल डिजिटॅलिस किंवा ओली फॉक्स ग्लूज लिव्ज. त्याचं बायोलॉजिकल सोर्स आहे
द लीव्ज आर ऑल्सो नोन ॲज ग्रॅसियन. ग्रॅसियन लीव्ज पण म्हटलं जातं त्याला, ग्रॅसियन ऑर ओली फॉक्स लीव्ज. दीज आर द ड्राईड लीव्ज ऑफ डिजिटॅलिस लॅन्टा. बायोलॉजिकल सोर्स काय आहे, कशापासून मिळतं, डिजिटॅलिस लॅन्टापासून आपल्याला मिळतं. परंतु कोणत्या पार्ट्सपासून मिळतं, तर ड्राईड लीव्जपासून आपल्याला ते मिळतं. त्याची फॅमिली स्क्रोफ्लोरेस. त्याची फॅमिली काय आहे, स्क्रोफ्लोरेस. त्यानंतर स्पेसिस, डिजिटॅलिसच्या स्पेसिस, डिजिटॅलिस ल्युटिया. डिजिटॅलिस ल्युटिया त्यालाच काय म्हटलं जातं, स्ट्रॉ फॉस्लो. त्यालाच काय म्हटलं जातं, स्ट्रॉ फॉस्लो. These are the dried leaves of Digitalis lutea. It's belong to the family Scrophulariaceae, grown in USA and Europe. Leaves are sessile, then oblanceolate with serrate or dentate margin. Then it is a more potent. It is free from calcium oxalate, and it is used as a common substitute for official drugs. Then Digitalis thapsi or Spanish foxglove. Digitalis thapsi आणि त्याला आणखी काय नाव आहे, स्पॅनिश फॉक्सग्लोव्स. इट इज अ स्पॅनिश व्हरायटी. ही काय आहे, स्पॅनिश व्हरायटी आहे. देन इट इज अ फाउंड इन स्पेन अँड इटली. कुठं कुठं फाउंड होते, स्पेन आणि इटलीमध्ये. देन दिस लीव्स कॅन बी आयडेंटिफाय बाय द ॲब्सेन्स ऑफ नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम्स. Then it is 1.25 to 3 times more potent than Digitalis purpurea. आणि Digitalis thapsiचे जे काही लीव्ज आहे ते 1.25 ते 3 टाइम्स मोर पोटंट्स आहेत Digitalis purpureaपेक्षा. त्यानंतर कल्टिवेशन आणि कलेक्शन. डिजिटॅलिसचं कल्टिवेशन कशा प्रकारे करायचं, त्यानंतर त्याचं कलेक्शन, त्यानंतर मार्केटमध्ये प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं, त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन काय काय आहे डिजिटॅलिसचं. तर कल्टिवेशन पाहूया. सर्वात प्रथम इट इज प्रोपोगेटेड बाय द सीड्स. कशापासून प्रोपोगेट करायचं, तर सीड्सपासून. इट नीड्स कॅल्कॅरियस, सँडी, लाईट सॉइल्स अँड ट्रेस ऑफ मॅग्नीज. कशाची गरज आहे, कॅल्कॅरियसची, त्यानंतर सँडीची, त्यानंतर लाईट सॉईलची आणि विथ ट्रेसेस ऑफ मॅग्नीज. द सॉईल इज स्टेरिलाइज बाय द स्टीम बिफोर द सोईंग. आणि सोईंग, पेरणी करायच्या आधी ही जी काही सॉईल आहे ती स्टेरिलाइज करायची विथ द हेल्प ऑफ स्टीम. द नेक्स्ट वन, द सीड्स आर मिक्स विथ द सँड अँड सोन इन अ नर्सरी बेड्स. आणि हे जे आपलं काही सीड्स आहेत पेरणी करण्यासाठी आपण वापरणारे, ते सीड्स सँडबरोबर मिक्स करायचे आणि सॉईंग करायची त्याची. कशा प्रकारे, नर्सरी बेड तयार करून. देन सॉईंग इज डन इन अ मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. सॉईंग कधी करायची त्याची, मार्च आणि एप्रिलमध्ये त्याची सॉईंग करायची. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, अबाउट 2.5 kg सीड्स आर रिक्वायर्ड पर हेक्टर. आणि 2.5 किलोग्राम सीड्स लागतात पर हेक्टरसाठी. व्हेन 2 or 3 of the flowers are fully developed, then collection is done. आणि 2 किंवा 3 फ्लॉवर्स त्याच्यामध्ये फुल्ली डेव्हलप झाले की त्यावेळेस त्याचं कलेक्शन केलं जातं. कल्टिव्हेशन झालं, कशा प्रकारे कल्टिव्हेशन केलं, प्रोपोगेटेड सीड्स पाहिजे, त्याला सँडी, लाईट सॉईल विथ ट्रेसेस ऑफ मॅग्नीज पाहिजे. सॉईंग करण्याच्या आधी ती स्टीमने स्टेरिलाइज केलेली पाहिजे ती जमीन. त्यानंतर बेड, नर्सरी बेड तयार करून त्याचं सँडबरोबर मिक्सिंग करून त्याची पेरणी केली जाते. त्यानंतर पेरणीचा कालावधी कुठला आहे, मंथ मार्च आणि एप्रिल आहे. त्यानंतर 2.5 किलोग्राम सीड्स गरजेचे असतात 2.5 एकरसाठी. 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टरसाठी. आणि ज्यावेळेस 2 किंवा 3 फ्लावर्स फुल्ली डेव्हलप होतील त्यावेळेस त्याचं कलेक्शन केलं जातं. आता कलेक्शन कशा प्रकारे केले जातं, द लीव्ज आर पिक अप इन द आफ्टरनून ड्युरिंग द ऑगस्ट अँड सप्टेंबर. आणि लीव्ज कधी कलेक्ट केले जातात, आफ्टरनूनच्या कंडिशनमध्ये ऑगस्टच्या आणि सप्टेंबरच्या महिन्यात. द बसल लीव्ज अँड द लीव्ज ॲट टॉप आर कलेक्टेड ॲट द एंड. देन द डिस्कलर्ड लीव्ज आर रिजेक्टेड. आणि डिस्कलर्ड लीव्ज रिजेक्ट केले जातात. देन ड्राय वेदर इज स्पेशली सिलेक्टेड व्हाय कलेक्टिंग लीव्ज. आणि ड्राय वेदरमध्ये कलेक्ट केले जातात. त्यानंतर नेक्स्ट वन, प्रिपरेशन फॉर द मार्केट. आफ्टर प्लकिंग द लीव्ज आर इमिडिएटली ब्राउट
टू ड्राईंग सेंटर अँड आर ड्राईड इन अ व्हॅक्युम ड्रायर. ज्यावेळेस प्लकिंग करतो, प्लक म्हणजे काय, जे फुलं आपण कलेक्ट करतो ते फुलं जे तोडले जातात ते इमिडिएटली काय केलं जातं, ड्राईंग सेंटरमध्ये आणले जातात आणि व्हॅक्युम ड्रायरच्या साहाय्याने त्याची ड्राईंग केली जाते. देन इट curtails the expose of the fresh leaves to the atmospheric condition. The dried leaves are packed into the airtight containers containing suitable dehydrating agent. आणि जे काही ड्राईड लीव्ज आहेत ते काय केले जातात, एअरटाईट कंटेनर्समध्ये पॅक केले जातात सुटेबल डिहायड्रेटिंग एजंटचा यूज करून. त्यानंतर युजेस आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट यूज काय आहे, कार्डिओटॉनिक्स आर यूज इन द कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरमध्ये कार्डिओटॉनिक्स यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, फॉर द डायुरेसिस इडेमा बाय इन्क्रीजिंग द सर्क्युलेशन इन किडनी. ह्या कंडिशनमध्ये पण कार्डिओटॉनिक्स यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन कुठला आहे ड्रग, अर्जुना. नेक्स्ट वन ड्रग कुठला आहे, अर्जुना. अर्जुनाचं सिनोनिम काय आहे, अर्जुना बार्क. अर्जुनाचं सिनोनिम काय आहे, अर्जुना बार्क. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स ऑफ अर्जुना बार्क इज अर्जुना कन्सिस्ट ऑफ ड्राईड स्टेम बार्क ऑफ द प्लांट नोन ॲज टर्मिनालिया अर्जुना रॉप. कशापासून मिळतं, अर्जुना टर्मिनालिया अर्जुना रॉपपासून आपल्याला अर्जुना बार्क मिळतं. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली कॉम्ब्रेटियासी. कॉम्ब्रेटियासी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट, त्याच्यामधले कुठल्या कुठल्या प्रकारचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. अर्जुना कंटेन्स अबाउट 15% ऑफ टॅनिन्स. त्याच्यामध्ये मग हायड्रोलायझेबल टॅनिन्स आणि कंडेन्स टॅनिन्स पण प्रेझेंट असतात. अर्जुना कंटेन्स ऑफ 15% ऑफ टॅनिन्स, हायड्रोलायझेबल टॅनिन्स अँड कंडेन्स टॅनिन. देन इट ऑल्सो कंटेन्स ट्रायटर्पेनॉइड्स, सॅपोनिन. The next arginolic acids, arginenin. The next one, in addition, it contains beta sitosterol, ellagic acid and arginic acid. Then crystalline compounds or crystallizable compounds reported are arginine and arginine. Then calcium, aluminum and magnesium salt along with coloring matters and sugar are the other constituents present in the Arjuna bark. Then next one कुठला आहे, याच्यामध्ये काय काय केमिकल कन्स्टिट्युएंट लक्षात आलं, त्याच्यामध्ये टॅनिन्स असतात. त्याच्यामध्ये मग मेनली हायड्रोलायझेबल टॅनिन असू शकतात, कंडेन्स टॅनिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. त्याचबरोबर इट ऑल्सो कंटेन ट्रायटर्पेनॉइड्स, सॅपोनिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. Then arginine, arginic acid, arginolic acid and it also contain beta sitosterol and ellagic acid. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, पुढचं आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. पुढचं काय आहे, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. त्याचा कलर कसा आहे, द कलर ऑफ आउटर साइड्स इज ग्रेइश ब्राऊन अँड इनर साइड्स रेडिश ब्राऊन. आउटर साइडचा कलर कसा आहे, ग्रेइश आहे, ब्राऊन. त्याचबरोबर इनर साईडचा कसा आहे, रेडिश ब्राऊन कलर त्याचा आहे. त्यानंतर ऑर्डर कसा आहे, नॉझिएटिंग त्याचा ऑर्डर आहे. त्यानंतर टेस्ट ॲस्ट्रिंजंट आहे. फर्स्टली काय आहे, ब्लँड आहे आणि आफ्टर कशी टेस्ट आहे त्याची, ॲक्रिड किंवा ॲस्ट्रिंजंट. त्यानंतर साईज किंवा सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी, सोल्युबल इन अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे. मिसिबल इन क्लोरोफॉर्ममध्ये मिसिबलच आहे, क्लोरोफॉर्म. त्यानंतर सॉल्वंट इथर, त्यानंतर ग्लायसियल ॲसिटिक ॲसिड्स आणि पेट्रोलियम इथरमध्ये मिसिबल्स आहे. त्यानंतर केमिकल टेस्ट. त्यानंतर काय आहे, केमिकल टेस्ट. अर्जुनाची केमिकल टेस्ट, त्याच्यामध्ये द इथरल एक्स्ट्रॅक्ट ऑफ अर्जुना शोज पिंकिश फ्लोरोसन अंडर अल्ट्राव्हायलेट लाईट. आणि अल्ट्राव्हायलेट लाईटच्या अंडर जर इथरल एक्स्ट्रॅक्ट आपण अर्जुनाचं बघितलं तर ते काय शो करतं आपल्याला, पिंकिश फ्लोरोसन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, युजेस. नेक्स्ट वन काय आहे, युजेस ऑफ अर्जुना बार्क.
अर्जुना बार्क इज यूज ॲज अ कार्डिओटॉनिक्स. मेन म्हणजे जी काही कॅटेगरी आहे त्याचा यूज आहे कार्डिओटॉनिक्स, जे की हार्टची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यामध्ये किंवा हार्टची ॲक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये किंवा त्याची स्ट्रेंथ वाढवण्यामध्ये मदत करतात किंवा स्टिम्युलेट द ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट्स. अर्जुना बार्क इज यूज ॲज अ कार्डिओटॉनिक्समध्ये त्याचा यूज केला जातो. त्यानंतर इट इज यूज ॲज अ स्टिप्टिक म्हणून पण त्याचा यूज केला जातो. स्टिप्टिक म्हणजे काय, स्टॉप ब्लिडिंग फ्रॉम वाउंड. आणि जर एखाद्याला जखम झालेली असेल किंवा वाउंड झालेली असेल आणि त्या वाउंडमध्ये जर रक्त येत असेल तर त्या ठिकाणी जर अर्जुना ची बार्क आहे, ती बार्कचं जर पावडर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या पावडरपासून जे काही ब्लड त्या ठिकाणी येत असेल ती ब्लिडिंग स्टॉप करण्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो, स्टिप्टिक. देन इट इज यूज ॲज अ फेब्रिफ्युगल मीन्स काय, रिड्यूस द फ्युअर रिड्यूस करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर इट इज यूज ॲज अँटी डिसेंट्रिक्स अँड इट इज ऑल्सो यूज ॲज अ डायरोटिक्स. तो अँटी डिसेंट्रिक्स आणि डायरोटिक्स म्हणून पण यूज केला जातो. Thank you everyone. In this way our cardiotonics category is over here. Next lecture we will discuss carminative and gastrointestinal regulators. In that we will discuss cardamom, then black pepper, then coriander, fennel. The next one is ginger, then ginger oreo resin, then asafoetida, cinnamon, nutmeg, mace, clove, ajovan, then etc. drug study in next lecture. Thank you again.